पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या पहिल्या रेल्वे गाडीला हरियाणातल्या जिंद रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून केलं रवाना। देशात गेल्या 12 वर्षात रेल्वे क्षेत्रात झालेल्या अभूतपूर्व परिवर्तनामुळे देशाला मोठा लाभ झाला असून विकासाची गती अनेक पटीने वाढली। पंतप्रधान प्रादेशिक हवाई संपर्क योजना उडानच्या पुढील टप्प्यांतर्गत पुढील 10 वर्षात 120 नवीन ठिकाणांना हवाई सेवेशी जोडणार, सुमारे 4 कोटी नव्या प्रवाशांना हवाई प्रवासाची सुविधा। भारत जगातील वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असून चालू आर्थिक वर्षासाठी देशाचा विकास दर 6.6% राहील असा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा विश्वास। वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर, एकंदर 20 लाख विद्यार्थ्यांपैकी 11 लाख विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण। आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील मानाचं पहिलं गोल रिंगण आज इंदापूर तालुक्यातल्या बेलवाडी इथे मोठ्या भक्तिभावात संपन्न। जकार्ता येथे सुरू असलेल्या 19 आणि 23 वर्षाखालील आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी सुरूच, सुवर्ण आणि रौप्य पदकांची लयलूट। जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू हिची पहिल्यांदाच उपांत्य फेरीमध्ये धडक। आणि राज्यात मान्सून न ओढ दिल्यानं खरीप पेरण्यांचा वेग मंदावला, अनेक भागात दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी आसावर